प्रूव दैट 6 tan स्क्वायर थीटा माइनस 6 cos स्क्वायर थीटा इज इक्वल टू -6। प्यार से प्रूफ करेंगे। देखो ठीक आहे, काय म्हणताय बघा की आपल्याला LHS जो दिला तो पहिला आपण LHS इथं लिहून घेऊ। काय पहा 6 tan स्क्वायर थीटा आणि -6 cos स्क्वायर थीटा हा LHS झाला। ठीक आहे, इथपर्यंत क्लियर? ओके। उसके बाद काय करू पहा आपण, जो 6 आहे ना इथं पण 6 आणि इथं पण 6, हाथ धरून बाहर काढतो, कॉमन काढतो पहा। ठीक आहे, 6 कॉमन निघल्याबरोबर अंदर खाने का राहिला tan स्क्वेअर थीटा माइनस 1/cos स्क्वेअर थीटा। चेक करा बरं। ठीक आहे, काय म्हटलं मी, कारण 6 इंटू tan स्क्वेअर थीटा 6 tan स्क्वेअर थीटा 6 इंटू 1 6। ठीक आहे, इथपर्यंत क्लियर? आता ध्यान से देखो 6 जसा आहे तसा ठेवा। आता इथं होईल tan स्क्वेअर थीटा। आता तुम्हाला पण माहित आहे का की 1/cos थीटा पहा, ध्यान से देखो 1/cos थीटा म्हणजेच काय होते पहा sec थीटा, हे तुम्हाला माहित आहे। ठीक आहे, तर या फॉर्म्युल्याचा यूज करता बघा की 1/cos स्क्वेअर थीटा म्हणजे याच्या ठिकाणी मी लिहितो आपण, ध्यान से देखो sec स्क्वेअर थीटा, कौन सा थीटा sec स्क्वेअर थीटा, इधर 2 बरोबर दिसत नाही, प्यार से लिखेंगे। ठीक है, tan स्क्वेअर ब्रैकेट क्लोज। आता आपण ध्यान से देखो एक पुन्हा फॉर्म्युला आपल्याकडे। ठीक आहे, कौन सा पहा की 1 प्लस tan स्क्वेअर थीटा, ध्यान से देखो 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा। क्लियर आहे इथपर्यंत? आता पहा इकडे काय होईल आपल्याला, याला जर मी इकडे sec स्क्वेअर थीटा ठेवलो आणि माइनस tan स्क्वेअर थीटा ठेवलो, आन्सर बनेल। पण इथं पहा, इकडे पहा, चेक कर, इकडे पहिले sec स्क्वेअर थीटा ना, इकडे पहिले tan स्क्वेअर थीटा, तर हे तर अजिबात नाही चलबे। एक काम करतो बघा आता मी काय करता, पहिले tan स्क्वेअर थीटा इकडे ठेवू, ध्यान से देखो। ठीक आहे, आणि हा जर इकडे आला तर माइनस sec स्क्वेअर थीटा, ओके, आणि हा इकडे आला तर माइनस झाला। आता हा काय राहील इथं। ठीक आहे, जेव्हा ट्रिग्नोमेट्री एकत्र आला, नंबर बिचारा कुठून परळला तिकडे। ठीक आहे, इकडे काय पहा माइनस बनेल, हा तिकडे जाऊ। ठीक आहे, म्हणजे मी प्यार से 6 येतं आणि याच्या ठिकाणी -1 तर आरामात लिहू शकतो बाय दिस फॉर्म्युला। ठीक आहे, आता पहा प्लस इंटू माइनस -6 आणि प्रूफ, विषय क्लोज। ठीक आहे, ओके, तो बाकी आपण ब्रेक की बात पाहू।